मनोज जरांगे पाटलांनी फक्त आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीसांवर टीका करून आरक्षण मिळणार नाही, असं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. तर जरांगे यांनी गोलमेज परिषद घेऊन काँग्रेस आणि उभाटाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावं, दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असंही विखेंनी म्हणत आंदोलनाच्या आडून फडणवीसांवर टीका करण्याचं थांबवण्याचं आवाहन जरांगे पाटलांना केलंय. जरांगे पाटील त्यांना माझे एवढंच आव्हान आहे की मराठा आरक्षणासंदर्भात आपण लक्ष केंद्रित करा. विनाकारण फडणवीस साहेबांवर टीका करायची. त्यांनी खरं म्हणजे मागचा इतिहास समजून घेतला पाहिजे की मागच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं. आमचं म्हणणं तेच आहे ना की ज्यांनी काम केलंय त्याला श्रेय द्या ना. मला वाटतं एक गोलमेल परिषद घ्यावी जरांगे साहेबांनी, तर ते सगळे बोलवावेत. काँग्रेसचे बोलघेवडे बोलवावेत, उबाटाचे जे स्वयंघोषित नेते त्यांना बोलवावेत. बोलवा त्यांना. आमची भूमिका स्पष्ट आहे महायुतीची, पण महाविकास आघाडीची भूमिका जाणण्यासाठी गोलमेल परिषद बोलावं जरांगे पाटलांनी. त्यांना दूध का दूध पाणी का पाणी कळेल.